अफजल खान वधानंतर राजांनी थेट विजापूरच्या रोखाने चढाई केली व बराच मुलूकही मारला. यावेळी आदिलशहाने सावरून सिद्दी जोहरसारख्या कसलेल्या सेनापतीच्या हाताखाली फार मोठे सैन्य जमा केले आणि राजांवरती पाठवले. मित्रांनो, खूप नाही, एक 3-4 महिन्यात घडलेल्या ह्या घटना आहेत आणि यात आदिलशहाचे अंतर्गत बळ आणि क्षमता दिसून येते. मित्रांनो, आदिलशाहीतील भांडणाचा राजांना अपेक्षित फायदा झाला नाही. या आदिलशाही सैन्याशी राजांना समोरासमोर लढा देणे शक्य नव्हते. याचबरोबर शत्रूला स्वराज्यात घुसू देणेही हानिकारक होते. म्हणून राजांना सीमेवरच्या पन्हाळगडावर आश्रय घ्यावा लागला. म्हणूनच त्यांना 4-5 महिने गडावरच अडकून पडावे लागले. पण मित्रांनो, त्याचवेळी शाहिस्तेखानाने स्वराज्यावर उत्तरेकडून आक्रमण केले. स्वराज्य कात्रीत सापडले होते. पन्हाळ्यावरून निसटून एका शत्रूचा बंदोबस्त करणे भाग होते. यासाठीही पावसाळ्यापर्यंत वाट पाहावी लागली. ऐन पावसात सिद्दी जोहरला तहाचे मदाचे बोर दाखवून एका रात्रीत राजे गडावरून निसटले. जोहरचे सैन्यही इतके जागरूक होते की त्यांना या पलायनाची लगोलग बातमी लागून सैन्य उभारून मसूदने राजांचा पाठलाग चालू केला. त्या गोष्टीची राजांनाही पूर्ण कल्पना होती. म्हणून राजांनी पलायनासाठी अवघड मार्ग निवडला, ज्यावर 3-4 ठिकाणी खिंडीचे चिंचोळे मार्ग होते. याचबरोबर मसूदला फसवण्यासाठी शिवा काशीदच्या पालखीचीही योजना केली. एवढं करूनही मसूदच्या सैन्याने रात्रभर प्रतिकूल परिस्थितीत चाल करून राजांना अखेर पांढरपाण्याजवळ अवघड जागी गाठलेच. आणि याच वेळी बाजीप्रभू देशपांडे व त्यांच्या बांधलांचा जमाव जीवाची पर्वा न करता घोरखंडीत पाय गाडून उभा राहिला नसता तर राजांवर कठीण प्रसंग आला असता. मित्रांनो, पावनखिंड जी अशी घटना की सर्व सुलतानी शाह्यांना धाक बसवणारी. मित्रांनो, इतिहासात पावनखिंडीला अनन्य स्वरूपात महत्त्व आहे आणि ते कशामुळे ते आपणास माहिती असेलच. अर्थातच मराठमावळ्यांच्या भीम पराक्रमाने गाजलेली ती म्हणजे पावनखिंड. मराठे हे नाव सर्व सत्ताधीशांच्या राजदरबारात घुमू लागलं आणि याचेच भय सर्व सुलतानी शाह्यात पसरलं होतं. भय एवढं पसरलं की सर्व सुलतानी शाह्या खडाडून जाग्या झाल्या. आदिलशहाच्या पावनखिंडीच्या पराभवानंतर सर्व सुलतानी शाह्यात एकमेकास पत्रे फिरू लागले. दिल्लीचा औरंगजेब, गोवळकोंड्याचा सिद्दी, विजापूरचा आदिलशाह, नगरचा निजामशाह आणि याचसोबत इंग्रज, पोर्तुगीजसुद्धा छत्रपती शिवरायांच्या युद्धशास्त्राचा, गनिमी काव्याचा विचार करू लागले. मराठे व त्यांची युद्ध करण्याची कला, त्यांचे लष्करी सामर्थ्य याबद्दल एकमेकास विचारणा करू लागले. मराठे व पहाडी इलाके यांचे समीकरण जुळले तर निश्चितच मराठ्यांचा विजय असा दृष्टिकोन सुलतानी शाह्यात पक्का झाला. पावनखिंडीच्या मानहानिकारक पराभवानंतर सगळीकडे आदिलशाहीची नाचक्की झाली होती. एवढंच काय मित्रांनो, त्या आदिलशहाला हा मानहानिकारक पराभव सहन झाला नसल्याने त्याने सिद्दी जोहरला मृत्यूदंड दिला. हळूहळू आता आदिलशहाच्या वर्चस्वाला धक्के बसत होते. नकळत आदिलशहाची शक्ती, सैन्यबळ कमी होत चालले होते. घोडखिंडीत लढाई करताना जे वीर मावळे धारातीर्थ पडले, छत्रपती शिवराय त्यांच्या आवर्जून घरी गेले, त्यांच्या गावी गेले, त्यांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले. यामुळे रयतेमध्ये छत्रपती शिवराय यांच्याबद्दल आणखी आपुलकीची भावना निर्माण झाली आणि याच आपुलकीपोटी अनेक नवतरुण स्वराज्याचे लष्करी शिलेदार म्हणून उदयास आले. मित्रांनो, पावनखिंडीत अनेक तास शत्रूला थोपवून धरल्यामुळे छत्रपती शिवराय विशाळगडाकडे सुखरूप पोहोचते झाले होते आणि यातूनच छत्रपती शिवरायांनी खिंडीतल्या युद्धाला जास्त महत्त्व दिलं. अरुंद जागा, दाट झाडी व छुप्या पद्धतीने शत्रूवर हल्ला करता येतो या पावनखिंडीच्या लढाईने दाखवून दिलं आणि पुढे याच लढाईचा बोध घेऊन छत्रपती शिवरायांनी उंबरखिंडीची लढाई, नेसरीची लढाई यशस्वीपणे जिंकली. छत्रपती शिवरायांच्या कूटनीतिक तंत्रामुळे आदिलशहाला मोठे हादरे बसले होते आणि यातूनच मराठा साम्राज्य हे पर्यायाने उभे राहत होते. इंग्रज, पोर्तुगीज हे छत्रपती शिवराय यांच्यासोबत व्यापारी करार करू लागले. एवढंच काय मित्रांनो, आदिलशहा, निजामशाह तर महाराजांसोबत तह करायला पुढे सरसावले होते आणि यातूनच
स्वराज्याचा साम्राज्य विस्तार, शिवरायांचे कर्तृत्व हे उदयास येत होते. तर स्वराज्याच्या माहितीसाठी तुम्ही अजूनही आपल्या हक्काचे ग्लोबल शिवराज हे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय शिवराय. धन्यवाद.